हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. आणि आज मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते बरं का. तर त्याचं रिझन तुम्हाला सांगते. मला म्हणजे माझी तब्येत अजिबात ठीक नव्हती. ऋतुजाचं झालं आणि तिचं टेन्शन घेऊन ना मला पण मग म्हणजे बरं नव्हतं वाटत. तुम्हाला माहीतच आहे माझे काय इश्यू आहेत ते. त्याच्यामुळे मला ते सगळे प्रॉब्लेम चालू झाले होते. आणि आज मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकते. आणि मी आज कुणाला भेटायला चाललेली आहे ते तुम्हाला पुढे म्हणजे समजेलच. व्हिडिओमध्ये खास व्यक्ती आहेत, त्यांना आम्ही भेटायला चाललेलो आहे. तर राहा तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू. आणि आता बघा ऋतुजा वगैरे पण तयार झालेली आहे. हाय. बऱ्याच दिवसांनी तुम्ही ऋतुजाला पण भेटलेले आहात. कोमल कोमल पण आता रेडी झालेली आहे आणि आता आम्ही निघत आहे. बराच वेळ झालेला आहे, मला खूप लांब जायचं आहे. तर आता आम्ही निघतो आहे. तर हा आमच्यासोबत कंटिन्यू. आता आम्ही निघालो आहे, म्हणजे निघत आहे आम्ही आता. आणि खूप पाऊस आहे आमच्याकडे, म्हणजे ना इकडे इतका पाऊस आहे तुम्हाला काय सांगू. तुम्हाला आभाळ दाखवते मी. तर आमच्या इकडे नागपुरात नाही का पाऊस पडत आहे. 2-3 दिवसापासून वेदर चेंज झालेलं आहे आणि खूप आभाळ येत आहे, खूप पाऊस येत आहे. पण मला जायचंच होतं भेटायला ताईंना. आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच मी कुणाला भेटायला चाललेले आहे. आणि इथे बघा इतका चिखल वगैरे इतकं चालू आहे. आणि बऱ्याच दिवसांपासून नाही का ताईचं आणि माझं भेटायचं चालू होतं. ताई खूप दूर राहतात. ताई नागपूरला राहत नाही. ताई राहतात ॲक्च्युली मुंबईला. आणि ताई आता नागपुरात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही आलेलं आहे भेटायला. आणि आता छान ऊन पडलेलं आहे, पाऊस गेलेला आहे आणि आम्ही इथं पोचलेलो आहोत. काय म्हटलं? हो, ब्रेसलेट. हो आहे, बरं आहे. काकू भेटल्या. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी कुणाला भेटायला आलेले आहे. तर या आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत, निवेदिता ताई. तर या आहेत निवेदिता ताई आणि ह्यांनी मला मेडिसिनसाठी मदत केली होती. मागच्या वेळेला पण ऋतुजाला जेव्हा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा पण मदत केली. आता सेकंड टाईम पण प्रॉब्लेम झाला होता तेव्हा पण ताईंनी मदत केली. ताई फार चांगल्या आहेत. आणि ताईंचं आणि माझं नाही का भेटायचं म्हणजे ठरलेलं होतं. पण ताईंना इथे यायला जमत नव्हतं ना, म्हणजे बरेच दिवस झाले आमचं प्लॅन सुरू होतं, पण राहून जात होतं भेटायचं. आता योगायोग आलेला आहे, आम्ही आलेलं आहे तिथे ताईंना भेटण्यासाठी. तर आता आम्ही इथे बराच वेळ बोलल्यानंतर नाही का मग गेलो ताईंचं घर बघण्यासाठी. ताई म्हणाल्या इथे गार्डन आहे छान आमच्याकडे. तर चला आता मी ताईंचं घर दाखवते तुम्हाला. खूप छान घर त्यांनी सजवलेलं आहे. आणि मागे गार्डन आहे ना, ते गार्डन दाखवण्यासाठी ताई आम्हाला घेऊन गेलेले आहेत. तर ताईंना नाही का खूप झाडांची वगैरे खूप आवड आहे. छोटंसं गार्डन बनवलेलं आहे ताईंनी आणि खूप सुंदर बनवलेलं आहे. हे बघा इथे तुळसपासून ते त्यांच्याकडे सगळं कढीपत्ता, ॲलोवेरा असं सगळ्या प्रकारची ताईंनी झाडं लावलेली आहेत. ताईंकडे माळी येतो बरं का. ताई इथे जरी मुंबईला राहत असल्या आणि नागपुरात राहत नसल्या तरी त्यांच्या झाडांची काळजी इथे माळी घेतो. आणि खूप छान असं गार्डन बनवलं आहे त्यांनी. आणि इथे बघा अळूची पानं पण आहेत. खूप छान अशी मोठी मोठी अळूची पानं आलेली आहेत. आणि कढीपत्ता, ॲलोवेरा सगळंच बघा ताईंनी लावलं आहे. काय नसेल ताईंकडे. आणि गुलाबाची फुलं आहेत. खूप छान छान वेगवेगळी झाडं पण लावलेली आहेत शोची ताईंनी. तर ताईने का आम्हाला इथे गार्डन दाखवत आहेत. तर ताईंनी बघा इथे पक्ष्यांसाठी नाही का घरटं पण बांधलेलं आहे. वास छान असतो. सुगंध गुलाब आहे. गुलाबी नाही, गुलाबी आपलं हे ना जास्वंद. हो ना. अच्छा अच्छा. आता चिकल चिकल होते. छान वाटतं, शांत वाटतं त्यांना बघून. हा ना, त्यांना बघून खूप शांत वाटतं. या मोठी फुलं आले वाटतं त्यांना. छान वाटतं. ते पिंपळाचं झाडासारखंच बनवलंय ना. पिंपळाच्या झाडाखालीच बसतात ते. बसले होते. त्यांना ते मिळालं. बोधी प्राप्त झाली. वाव, बोनसाय बनवलं. हा, बोनसाय पिंपळाचं झाड. पिंपळाचं झाड छोटंसं ते त्याच्या खालीच बसले. तर आता तुम्हाला ताईंचं घर दाखवते बघा. किती छान सजवलं आहे ताईंनी घर इथे. आणि डुप्लेक्स आहे ताईंचा. झोपली नाही, मीटिंग आहे तिची. अच्छा, मीटिंग आहे का? मीटिंग हां, काय म्हटलं? बिस्किट. थँक्यू.
हात म्हणजे हे result आहे. Busy आहे. अजून घ्या. हो. हो का कोकणात पण आले तुम्ही हा. मग इथल्यापेक्षा चांगला असेल ना कोकण हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मग तिथून गोवा. कोणी अच्छा. आलं की गोव्याला घेऊन जायचं फिरायला. आणि मग ठाण्याला आता मग तुला ठीक आहे आता आपण संपर्कात जसा येऊ तशी माणसं कळणार नाही. माणसं तर इथे नाही का ताई आम्हाला म्हणत होत्या चला तुम्हाला घर दाखवते. तर आता आम्ही इथे वरच्या फ्लोअरला चाललेलं आहे ताईंचं घर पाहण्यासाठी. ताईंची मुलगी नाही का इथे जॉब करते तर ती वरती आहे, तिचं बेडरूम वगैरे वरती आहे आणि ताईंची लायब्ररी पण ताईंनी दाखवली. तर इथे आम्ही ताईंच्या मुलीशी पण बोललो. ताईंच्या मुलीचं नाव आहे श्रद्धा आणि तिच्याशी आमच्या गप्पा सुरू आहेत इथे. चालेल ना स्क्रिप्ट रायटिंगचं पण काम सुरू आहे. हो का पेंटिंग पण करते छान. हो का कोणते हे अशा मंदाला मंडाला मंडाला. तू पण करतेस ना? हो ती पण करते. अच्छा मी ते डॉटली करते. तिथे आहे त्या रूम मध्ये. मोठे चल गोबरी पण इथे जरा कमी आहेत मुंबईमध्ये. हो का? छान आहे अशा टाईप. वाव मस्त आहे. कधीतरी सांग. फोटो तर घे. घे ना, आपण फोटो घेऊया. चला या ना तू. सेल्फी घे ना सेल्फी घे असं घे. ये तू पण ये. सध्या थांबली मी. व्हिडिओ तूच नाही दिसत आहे कोमल. नाही मी आहे ना. हा आवाज एकदम असा नाजूक आहे आणि तिला कशाला घेतले कपडे वगैरे आता घेणारच होती. बापरे पर्स घेतले. हा पर्स छान गिफ्ट असतं की तुम्ही तुमच्याकडे काय म्हणतात त्याला हा पैसे येतात तुमच्याकडे पर्स चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे उद्या बरोबर छान आहे पर्स. घेशील ना एक ते असे स्लिम काय म्हणतात तुला कसं ते मग असं बापरे कपडे कशाला घेतले. आणि तुम्हाला हा ते कानातले पूर्ण बापरे कपडे होईल का माहित नाही बघा मला. तर आता आम्ही आलो ताईंचं घर वगैरे पाहून आणि इथे बघा ताईंनी माझ्यासाठी आता कपडे आणलेले आहेत. मी एकदम शॉक होती की ताईंनी आमच्यासाठी कपडे घेतलेले आहेत. मोठा पाहिजे आहे ना माहिती नाही आता कधी कधी कपडे आता येईल हो खूप पॅन्ट आहे. नाही नाही वन पीस आहे. हां येईल वाटते येईल बघ. म्हणून मी आणलं. येईल बरं आता तुम्ही घालता ना आता. हो हो छान आहे. कपडे कशाला घेतले बापरे. घालायला व्हिडिओ करा. अच्छा म्हणजे तुम्ही हे आम्हाला गिफ्ट घ्यायला लावून बोलवले. बघता का? लावून घालून बघता का? हो हो हां ते घ्यायला मी तिकडेच घेतलं. मुंबईला घेतलं का? हा, तिकडूनच आणलंय. अरे बापरे. तो एक कुर्ती आहे ही बघा मी अच्छा अच्छा काकूनी एवढा खर्च येते पैसे ते घेऊन. काकूंनी एवढा खर्च केला. नको नको मी काय करते लॅगिंग वगैरे घालते ना म्हणजे अशी. नाही तर तो सेटच होता ना. हा हा तो वेगळा तो एकदम स्ट्रेट वाला वन पीस आहे तो कलर वाला आहे म्हणजे असे 3 प्रकारचे 3 कशाला एवढं पट्टा घेतलं. छान नाही त्याचा हा. मोठा आहे छान. येईल ना बापरे कशाला पॅन्ट घेतलं येईल ताई का बघा एवढं? ना? हो येईल येईल. नाही येईल तर ते हे घालेल तू कोमल कोमल इयरिंग्स पण Earrings परत घालतील. आजकाल आम्ही काही इयरिंग्स वगैरे हो मी केली. इयरिंग्स वगैरे आम्ही आणि काही मी ते हे पण आणले हा थांब गाडी घाल गाडी पहा इथे मी घालते घरी पहा. तू घालशील हो घालणार का. कानातले घालेल ना ते छोटे छोटे हो आहेत ना छोटे छोटे वेगवेगळे इथून ग्रे कलर पाहिजे ते शूट घे ना काकून ग्रे कलर पाहिजे ना ते लावते ना तू लावलायस हो जे त्या दिवशी महालवर गेलो होतो ना ब्रेसचे ते बेल्ट लावायला तेव्हा त्यांना ते बोग हा घेतले घ्या ना मग. अजून घ्या. असं केलं. आहे. तर ताईंनी नाही का माझ्यासाठी कपडे घेतलेले होते आणि इयरिंग्स घेतलेल्या होत्या आणि हेअर बेल्ट वगैरे असे घेतलेले होते.
बो असतात ना ते बो वगैरे घेतलेले होते. आणि मला नाही का इतकं कम्फर्ट फील होत होतं की ताईंनी म्हणजे एवढे सारे कपडे वगैरे घेतले. पण ताईने का खूप खुश होत्या. ताईंची इच्छा होती की कपडे गिफ्ट करायचे आहे. आणि अजून एक ताईंनी मदत केलेली आहे. पण ताईंनी पण म्हटलं की ते व्हिडिओमध्ये नको सांगू तू. आणि म्हणून मी नाही सांगत आहे की अजून कोणती मदत केलेली आहे ताईंनी मला. तर आता जाताना एक व्हिडिओ बनव. मी तर एवढे लिहिते, एकच ओळ लिहिते म्हणजे भरपूर कमेंट जास्त केल्यानंतर काय होतं इंटरॅक्शन ते इम्प्रेशन वाढते म्हणून मी अजून एक ओळ काढते पोचते. आणि सगळ्यांना थंब करते. आपल्यासाठी किती हेल्प करतात. मग ॲज अ मम्मी झालं पाहिजे ना. एक मम्मी सारखं नाही का. हो. तर ताईंनी नाही का इथे अळूची पानं आणि कढीपत्ता वगैरे त्यांच्या गार्डनमधल्या नाही का थोड्याशा भाज्या वगैरे मला दिलेल्या आहेत तिथे अजून. तर खूप पाऊस येत असल्यामुळे नाही का आम्ही जी फळे वगैरे घेतलेली होती ताईंसाठी तर ती काय झालं घरीच विसरली. आम्ही इतके पॅनिक झालो होतो. म्हणजे जायचं पक्कं नव्हतं होत कारण खूप पाऊस येत होता. आणि ताई म्हणतो त्या नको काही आणायला, कशाला खर्च करते. पण म्हणजे कसं आपण पाहुण्यांकडे जातो चांगलं वाटतं का विदाऊट काही घेता. मग मी ताई किचनमध्ये गेल्यावर लगेच मी बाहेर निघून आली. आणि बघा इथे आली आहे मी मिठाईच्या दुकानात. आता काय घ्यावं ना हाच मला विचार पडला आहे. कारण ताईंनी ऑलरेडी नाश्ता मागवलेला होता. तर म्हटलं काहीतरी छानपैकी घेते. आणि मी ते रसमलाई वगैरे आता घेत आहे. म्हणजे पाहत आहे नेमकं काय घ्यावं. पण माझी तर रसमलाईच घेणं डन झालेलं होतं. आणि आता इथे मी चिवड्याचे पॅकेट्स वगैरे पाहत आहे. ताईंना कोणतं आवडेल. तर ताई काय म्हणत होते की काहीच घेऊ नको, थोडंसं काहीतरी घे आणि ये, जास्त काही घेऊ नको. तर आता इथे मी पोचली आहे ताईंच्या घरी. चला बसले काकू. जास्त नको मग यार, एवढं काय नाही आवडत. घ्या. ते बघा आमच्याकडून. तुम्ही घेऊन जा एवढं. नाही 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 एवढं कोणी आहे आहे ना, ना. श्रद्धा वगैरे पण आहे, खाईल ना. मग एवढं कोणी काही नाही पाकीट आणायचं ना गोड म्हणून आता. काही नाही होत, घ्या खाऊन घ्या. काका येतील तर काकांना खाऊ घाला. आहे की नाही. काय बाय बाई काय ते रसमलाई. इथे खाऊया आपण. नाही 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 थोडं थोडं तुम्ही खाऊया. तुम्ही खा आणि श्रद्धाला पण द्या. तिला पण खाऊ दे. आवडत असेल ना तिला. खाते. नाहीये. या ना ताई, घ्या ना. किती डिश आणते. अच्छा अच्छा, समोसा बसा खा आधी. ते ठेवून द्या मी. ठेवू का? हे इथे कुठे ठेवता का ठेवता. हो हो पण इतकं उगाच गेलं. घे ना. ये ना. एवढा ग्रेव्ही दिली एवढं सगळं घेतलं, एवढं सगळं दिले मला. नाही ना, हे एवढं मी घेईन नंतर. तर इथे आता आमचा नाश्ताच सुरू आहे. ताई आणि आम्ही, आणि ही जी मुलगी दिसते ना ही ताईंची मुलगी आहे, लहानवाली मुलगी. आणि आम्ही सगळे आता नाश्ता करतो आहे. इथे गप्पा वगैरे सुरू आहेत. आणि ताईला मी बिर्याणी सांगते की माझ्या चॅनलवरती आधी जो माझा कुकिंग चॅनल होता ना त्याच्यावरती बिर्याणी आहे, तर तुम्ही पाहू शकता. आणि ही रील पण तुम्ही बघायला विसरू नका. ही ताई आणि मी रील बनवलेली आहे. आणि ताईचं पण म्हणजे चॅनल ओपन केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही इथे माहिती सांगतो आहे ताईला, कसं कसं ओपन करायचं, काय करायचं. हे बघा, ताईचा हा पहिला व्हिडिओ आहे. आणि ताईला मी नाही का छान असा व्हिडिओ बनवून दिलेला आहे. तर तुम्ही नाही का ताईंच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि ताईला सपोर्ट करा. ताईला पण खूप आवड आहे व्हिडिओ बनवण्याची. किंवा तेवढं भेटताय, हाय हॅलो करताय, ते पण कॉलेजमध्ये फंक्शन आहे परवा 5 तारखेला. हां मोठा व्हिडिओ बनवून घ्या, असा आडवा करून बनवून असं घ्या. व्हिडिओ पूर्ण बनवून घेते. हां जसं आता मी म्हणते ना, हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. तुम्हाला जे म्हणायचं आहे की तुम्ही आता बुद्धांचं करता, तसं मी जय मा काली म्हणते, तुम्ही बुद्धांचं करता, तर तुम्ही कसं नमस्कार करता किंवा समोरच्यांना कसं हाय करता ऑडियन्सला, ते करा. आणि व्हिडिओला स्टार्ट करा की मी आज झाली आहे, मी तयार झाली आहे, तर माझं सगळं आवरलंय, मी आता Look निघाली. दाखवा तुमचा, तुम्ही तुमचा कशी look तयारी दाखवा, केली. तुम्ही कशा तयार झाले. आणि तुम्ही हे म्हणा की माझ्याकडे हे पाहुणे आले किंवा मला इथे इथे जायचं आहे, तर मी आता निघाली. तर ड्राईव्ह करतानाचं शूट किंवा मागे बसले तुम्ही ते शूट घ्या. थोडासा व्ह्यू दाखवा. लग्नात पोहोचले ते शूट घ्या. लग्न नाही, कार्यक्रम आहे कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये ते घ्या की असं असं मी इथे पोचली आहे. आणि कार्यक्रमाचा थोडा शूट घ्या. तिथे थोडा असं आपल्याला सेल्फी घेऊन असा कॅमेरा हे करून ते घ्या. आणि मग कार्यक्रम संपल्यानंतर जे पाहुणे वगैरे भेटले त्यांच्याशी थोडं घ्या, त्यांना म्हणा चालतंय का. मग नंतर मी घरी आली, मी आता घरी चालली, मी घरी आली
झालं दॅट्स इट. आता मी इथेच व्हिडिओ घेतो ना त्यांना हां. विचारावं. आता थोडंसं जेवण बनवते. नाही ताई, आता हे जेवलो आम्ही, चहा बिस्किट वगैरे खाऊन आलो आणि त्याच्यानं भरले माझं पोट. नाही तुम्ही जेव्हा आता उद्या आम्ही तुम्ही काय जेवणार? का बरं तेवढं खाल्लं आता कोण जेवणार? जेवण नाही करत साधी या तेव्हा तुमच्यासाठी छान बनवेल मी. काय बनवेल तुमच्यासाठी? ती आता कधी येईल त्याच्यावर डिपेंड. आता खूप ओरडून गेली बघा कोण? रोजी. हां. मम्मी 6 महिन्यांनी आली बघा. आणि जाते लगेच 4 दिवस. कधी येणार आहे आता? जेव्हा पण याल छान बिर्याणी किंवा मटण खाऊ घालेल मी तुम्हाला, आहे की नाही? चला मग. हॅलो बाय बाय. भेटूया नक्की. हो आता ना फार छान वेळ- वाटलं तुम्हाला भेटून. मला पण खूप छान वाटलं भेटून. छान आहेत ताई आहेत माझ्या एक, हा ना. मुली छान आहे, तुम्ही पण छान आहात. हो ना. मग नक्की बरेच परत. बरेच दिवस भेटायचं होतं. हो ना. पण, मी मुंबईला असते त्यामुळे भेटता आलं नाही हो. आणि आज योग आला. हम्म. छान वाटलं. आणि ह्याच ताई आहेत ज्या मला नेहमी खूप मदत करतात ऋतुजाच्या हॉस्पिटलसाठी. नाही ताईंनीच मला खूप मदत केलेली आहे बरं का. त्यांनी आपल्या मुलीकडून पण माझी मदत केली, त्यांनी पण केली, आपल्या फ्रेंड्सकडून पण मदत केली. म्हणूनच तर मी मेडिसिन घेऊ शकली आणि म्हणून आज ऋतुजा ठीक झालेली आहे. असं काही नाहीये, माझे काही कर्म असतील यांच्याबरोबर. तेच तर. आणि खूप छान वाटलं. बरेच दिवसापासून आम्हाला भेटायचं होतं पण आम्ही भेटू शकत नव्हतो. ताई मुंबईला असतात ना, तर आता ताई आलेल्या आहेत तिथे नागपूरमध्ये, तर आम्ही आज भेटायला आलेलो आहे आणि खूप छान वाटलं. कसं वाटलं ऋतुजा? छान वाटलं. छान वाटलं ना. आणि मग कधी येणार परत? मी आता 9 तारखेला जाणार आहे. अच्छा. तर आल्यावर नक्की फोन करेन आणि हा ना. भेटू परत. कधी येणार आहे तरी पण? आता माहिती नाही सिच्युएशन. अच्छा ओके. मग परत नेक्स्ट टाइम आमच्या घरी येणार आहेत ताई, है ना. नक्की. चला मग चलो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी काळजी घ्या. हो. नक्कीच. चालेल. अजून काही शूट घ्यायचं आहे? बाय. बाय. बाय करत आहे का? बाय करा. ते राहिला. हा बाय राहिला. बाय राहिला. बाय राहिला. चला. वाटतंय सांग. ताई उगीच आपल्यावरती पैसे खर्च करत आहेत. हे बाई हे नका नाही तर काय. थँक्यू. हो ना. सेकंड तर कर, पायाने वागता नाही येतं हे तेवढं तर कर. गले मिलेंगे. हो ना. चला. मला पण गले मिळायचं आहे ताईंच्या. मोठ्या ताई आहेत आमच्या, आहे की नाही. युट्यूबमुळे एक ताई मिळाल्या आम्हाला, आहे की नाही. हो ना. हा. चला. यांना घेऊन द्या ना. हो. तुम्हाला कामाची असेल ना पिशवी वगैरे? देऊ मोठी? नाही मला नाही. हो ना. तुम्हाला कसं वाटलं? मस्त. मस्त. रोजीला आवाज येते. हो तिला आवाज द्या. हो बाय व्हिडिओ आहे ना. बाय व्हिडिओ आहे. एंडिंग एंड. बाय बाय टेक केअर. बाय बाय. तर इथेच मी व्हिडिओचा एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हो हो. चला बाय मग. बाय.